धम्मचक्र प्रवर्तन दिन. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो केवळ सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक नसून लाखो लोकांच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवणारा दिवस आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतराचा प्रवास समजून घेणार आहोत. धर्मांतराचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचाच नव्हता, तर संपूर्ण समाजाच्या उद्धाराचं व आत्मसन्मानाचं प्रतीक होता. 1935 साली येवल्यात झालेल्या ऐतिहासिक परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजातील अस्पृश्यतेच्या समस्याचा अंत पाहण्यासाठी एक नवा मार्ग निवडण्याची घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्मलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. जो धर्म आपण माणूस असल्याचा हक्क आपल्याला देत नाही, जो धर्म आपल्याला एखाद्या पशुसारखा वागवतो, त्या धर्मात आपण कशासाठी राहायचंय? मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. मी हिंदू म्हणून मरणार नाही. या वाक्याने त्यांनी आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. ही घोषणा होती धर्मांतराची, जी त्याच काळात अस्पृश्यतेच्या ज्याचा खाली दबलेल्या लाखो दलितांसाठी आशेचा किरण बनली होती. काय होतं ते वातावरण? महार जातीसह अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायाला कंटाळून बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला होता. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, देवाची पूजा करण्यास मनाई होती आणि या वर्णव्यवस्थेने त्यांचा माणूस म्हणून सन्मान संपवला होता. बाबासाहेबांना आता कळून चुकलं होतं की अशा व्यवस्थेतून मुक्तता मिळण्यासाठी धर्म बदलणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची घोषणा केली, जी अखेर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये प्रत्यक्षात आणली. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस भारतीय इतिहासात अजरामर झाला. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसमवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे धर्मांतर फक्त धार्मिक परिवर्तन नव्हतं, तर ते एका सामाजिक क्रांतीचं प्रतीक होतं. बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा देत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माची शिकवण समता, बंधुता आणि करुणा यावर आधारित होती, जी बाबासाहेबांच्या सामाजिक विचारांशी पूर्णपणे सुसंगत होती. धर्मांतराची ही लाट नागपूरपुरती मर्यादित राहिलीच नाही. चंद्रपूरमध्ये देखील ऐतिहासिक घटनेने आपला ठसा उमटवला. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, जे बाबासाहेबांचे मानसपुत्र होते, त्यांनी चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणले. बॅरिस्टर राजाभाऊ यांनी बाबासाहेब आंबेडकरांना चंद्रपूरमध्ये धर्मांतरासाठी आणले होते. त्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूरमध्येही आता लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केवळ धर्मांतराचे नेतृत्वच केले नाही, तर चंद्रपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पणही इंदिरा गांधी यांच्या हस्ते घडवून आणलं. बाबासाहेबांना चंद्रपूरच्या जनतेसमोर आणणारे राजाभाऊ खोब्रागडे हे बाबासाहेबांचे खरे अनुयायी होते. त्यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला. सर्व जगाला शांतीचा, समतेचा संदेश देणारे शांतीदूत तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आणि मी प्राचार्य डॉक्टर राजेश दहेगावकर, चंद्रपूर येथील दीक्षाभूमी, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा दिली, 3 लाख कुटुंब प्रमुखांना दीक्षा दिली, त्या दीक्षाभूमी परिसरातील महाविद्यालयामध्ये मी प्राचार्य म्हणून मागील 20 वर्षापासून कार्य करीत आहे. आणि या धम्मदीक्षा सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्यासमोर इतिहासाच्या काही माहिती सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर इथे, चंद्रपूर शहरातील बॅरिस्टर BD खोब्रागडे, जे राज्यसभेचे माजी उपसभापती राहिलेले आहेत, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा उजवा हात म्हणून कार्य केलेलं आहे, केवळ त्यांच्या आग्रहामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे
ते 16 ऑक्टोबरला चंद्रपूर या ठिकाणी आलेत। एक दिवस इथे त्यांनी मुक्काम केला आणि या परिसरात जो हा परिसर आहे माझ्या डाव्या हाताच्या बाजूला त्या ठिकाणी 16 ऑक्टोबर 56ला इथे एक मंच सज्ज ठेवलेला होता। त्या मंचावर येऊन त्यांनी इथल्या 3 लाख कुटुंब प्रमुखांना दीक्षा देऊन या चंद्रपूर जिल्ह्यातील नाही तर विदर्भातील सर्व दलित, शोषित, पीडित ज्यांना हक्क नाकारण्यात आला होता या सर्वांचा उद्धार करण्यासाठी एक नवा मार्ग, एक नवं जीवन उपलब्ध करून दिलं, ज्याच्या प्रेरणेमुळे आज आंबेडकरी समाज हा दिवसेंदिवसचा प्रगती करत आहे आणि प्रगती पथावर आहे। आणि त्यांनी प्रतिज्ञा केली होती की हिंदू धर्मात जन्म घेणे हे माझ्या हातात नव्हते, परंतु मला कोणत्या धर्मात हिंदू धर्मात मात्र मी मरणार नाही। आणि मग त्यांनी वेगवेगळ्या भारतातील असंख्य अशा धम्माचा अभ्यास केला आणि आपल्या देशामध्ये कधी काळी 2500-600 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने जो ज्ञानाचा मार्ग दिला होता, शांतीचा मार्ग दिला होता, समतेचा मार्ग दिला होता, समानतेचा मार्ग दिला होता, त्या मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आणि नागपूर इथे त्यांनी 14 ऑक्टोबर 56ला 5 लाख दलित कुटुंबांना, बहुजन समाजांना दीक्षा देऊन आणि 16 ऑक्टोबर 56ला चंद्रपूर इथे दीक्षा देऊन या दलित, शोषित, पीडित अशा समाजांना एक समान नागरिक म्हणून जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा एक मार्ग दाखवला। आणि यामुळे त्यांनी या दलित, शोषित, पीडित लोकांचा एक उद्धार केलेला आहे। बाबासाहेबांनी त्यावेळेस धम्मदीक्षा देताना बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्धांनी आणि त्यांनी सांगितलेली तत्त्वे हे सर्वसाधारण सोप्या भाषेत लोकांना तेवढा मोठा ग्रंथ वाचून समजून घेण्यापेक्षा बाबासाहेबांनी एक अशी नियमावली केली आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या। त्या 22 प्रतिज्ञा काय आहेत? त्या 22 प्रतिज्ञामधून आपल्याला एक नवीन जीवन जगण्याचा मार्ग देतो। बाबासाहेबांच्या तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये की जे पंचशिलाची जी तत्त्व आहेत की चोरी करू नये, वासनेच्या आहारी जाऊ नये, मदिरापान करू नये, ही सर्व तत्त्वे, बाबासाहेबांची सर्व तत्त्वे, ज्या बुद्धाची सर्व तत्त्वे आपल्याला या 22 प्रतिज्ञामध्ये सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आढळतात। मानवाला जर स्वतःचं कल्याण करायचं असेल तर तथागत बुद्धाच्या नियमाचं म्हणजे धम्माचं पालन केल्याने मानवाचं कल्याण होतं। आपल्या सर्वांना माहीत आहे की बुद्धाचा मार्ग म्हणजे काय आहे। बुद्धाचा मार्ग म्हणजे मानवाचं कल्याण करण्याचा मार्ग आहे। बुद्धाचा मार्ग म्हणजे आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग आहे। तथागत बुद्धांनी सांगितलं की जगामध्ये दुःख आहे पण दुःखाचा मार्गसुद्धा आहे आणि ते मार्ग कधी आपण करू शकू? जर आपण आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचं पालन करू शकू तर आपण आपल्या जीवनाचं कल्याण करू शकू। आणि या बुद्ध धम्माची तत्त्वे आपल्याला त्या 22 प्रतिज्ञेमध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये देवाची आराधना करू नये असं लिहिलेलं, चोरी करू नये, पाप करू नये, मी याला देवता मानणार नाही, त्याला देवता मानणार नाही। आणि या बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा जर आपण पालन करू शकलो तर आपण आपल्या जीवनाचं कल्याण होईल। आणि जे आज आपल्याला 70 वर्षामध्ये काय पाहायला मिळतं की आपल्या समाजाने जेव्हा बुद्ध धम्माचा स्वीकार केला, आज 70-77 वर्षामध्ये आपल्याला कितीतरी बदल हा आढळून येतो। आज या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर मागील 20-25 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 56ला जी धम्मदीक्षा दिली, 3 लाख कुटुंब प्रमुखांना इथे सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला, त्याचंच हे चक्र सदैव प्रगतिशील राहावं, चक्र हे फिरत राहावं, चक्र हे गतिमान वाहत राहावं, या अनुषंगाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अरुणजी घोटेकर साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच या महाविद्या सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी हे चक्र कसं गतिमान राहील, हे चक्र कसं फिरत राहील, हे डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा मार्ग जो दिलेला आहे तो सतत कसा तेवत राहील, तो कसं सर्वसामान्यापर्यंत पोहोचत राहील, त्याचंच एक मार्ग त्याचंच एक माध्यम म्हणून त्याचीच एक प्रेरणा घेऊन आम्ही दरवर्षी 16 ऑक्टोबरला
दरवर्षी या ठिकाणी हा फार मोठा असा उत्सव साजरा करीत असतो। इथं दरवर्षी 3 ते 4 लाख लोक येत असतात। आपले बौद्ध भगिनी येतात, बौद्ध बांधव येतात, या ठिकाणी प्रेरणेने येतात। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश आहे, जो 16 ऑक्टोबरला आम्ही सर्वांसाठी इथं मोकळा उपलब्ध करून देतो, दर्शनासाठी सर्व उपासकांना उपलब्ध करून देतो त्यांच्या दर्शनासाठी। त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात मोठं की डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की वाचाल तर वाचाल, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याची प्रचिती आज आपणास दिसते आहे। या 2 दिवसामध्ये इथं कितीतरी आम्ही स्टॉल्स लावतो पुस्तकाचे, ज्यामध्ये अनेक सामाजिक चळवळीची पुस्तकं इथं उपलब्ध असतात आणि कितीतरी लाखोचा या ठिकाणी विक्री होत असते। इथं येणारे बांधव आहेत ते अनेक पुस्तकं आपल्या घरी घेऊन जात असतात। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की बाबासाहेबाच्या एका आदेशामुळे आपल्या समाजाने सर्व देवदेवता बाजूला ठेवली आणि एक शिक्षणाचा संकल्प उभा केला। काही नाही पण एक पुस्तकं घरी घेऊन जाण्याची सवय लागली आणि आपल्या मुलांना शिक्षणाची जी सवय लागली आहे, सवय लावली, शिक्षणातून आपल्या जीवनाचा मार्गाचा उद्धार होऊ शकतो, आपलं जीवन बदलू शकतो हे समजल्यामुळे आणि त्याचीच इथे एक पुस्तकाची फार मोठ्या प्रमाणात विक्री आणि उपलब्ध होत असते। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे, जिथे मी बसलो आहे आपल्यासमोर, ही 16 फुटाची अशी एक बुद्धरूप थायलंड म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तेही दर्शनाकरता आमच्या बौद्ध उपासक उपासिकांना आम्ही इथे उपलब्ध करून देतो। आणि या ठिकाणी हे जे महाविद्यालय आहे, या महाविद्यालयामध्ये आपल्या सर्व समाजातील स्तरातील बौद्ध समाजांना मोफत शिक्षण कसं मिळेल याची आम्ही सर्व काळजी घेतो आणि फ्री एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो। लवकरच या दीक्षाभूमी परिसरात एक नवीन इमारत उभी करण्याचा आमचा मानस आहे। शासनाकडूनही काही अनुदान मिळण्याची शक्यता आहे आणि लवकरच ही भव्य इमारत आपल्या सेवेत होईल अशी मी आपणाला अपेक्षा करतो। परत या धम्मचक्र अनुवर्तन महोत्सवाच्या आपणा सर्व समस्त जनतेंना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद। सस्नेह। जय भीम। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी भव्य रॅलींचे आयोजन केले जाते, ज्यात समाजातील सर्व लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात। पवित्र दीक्षाभूमीवर नेहमीच हजारो लोक एकत्र येतात, विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सादर करतात। या रॅलीत लोक नाचत गाचत सहभाग घेतात, बौद्ध धर्माच्या शिकवणीचं महत्त्व यावेळी लोकांना पटवून देतात आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गाचा संदेश देतात। हा उत्सव समाजाच्या मुक्ततेचं प्रतीक आहे आणि प्रत्येकाला समाजासाठी एक नवा दृष्टिकोन देतो। दरवर्षीप्रमाणे 16 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर बुद्ध भीम गीतांचा संगीत कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। या गीतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आणि बौद्ध धर्माची महती सांगितली जाते। जिथे हजारो लोकांनी आवाज एकत्र करून बाबासाहेबांचे गीत गायले जातात, तिथे एकता आणि बंधुत्वाचं दर्शन घडतं। हा सोहळा समाजाच्या आत्मसन्मानाचा उत्सव आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमीवर एक अनोखा मेळा भरतो, पुस्तकांचा मेळा। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण विविध प्रकारची पुस्तके घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथे येतात। हे एकमात्र ठिकाण आहे जिथे बुद्ध, बाबासाहेब आणि सामाजिक परिवर्तनाशी संबंधित असलेल्या हजारो पुस्तकांची, लोकविचारांची मशाल पुढे नेण्यासाठी ही पुस्तके खरेदी करतात आणि आपल्या घरात एक नवी क्रांती घेऊन जातात। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि त्यांच्या अस्थि कलशांची भव्य रॅली काढली जाते। या दिवशी
शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेतात, ज्यामुळे त्यांच्या विचारांच्या प्रती सर्व समाजात अभिमान आणि एकता जागृत होते. समता सैनिक दलाचं या रॅलीमध्ये विशेष योगदान असतं. दलाचे सदस्य रॅलीचं व्यवस्थापन शिस्तबद्ध पद्धतीने करत शहरभर विविध प्रदर्शन घडवून आणतात. शहरातील प्रत्येक रस्ता, चौक आणि गल्ली या रॅलीत समाविष्ट होतो, ज्यामुळे चंद्रपूर संपूर्णपणे या महान सोहळ्याच्या रंगात रंगून जातं. ही रॅली केवळ श्रद्धांजली नसून बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा संदेश पसरवणारा आणि नवीन पिढीला प्रेरित करणारा एक ऐतिहासिक सोहळा आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या ऐतिहासिक क्षणाचं महत्त्व सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा खूप महत्त्वाच्या आहेत. या प्रतिज्ञांमधून त्यांनी हिंदू धर्मातील अस्पृश्यतेला थेट विरोध केला आणि बौद्ध धर्माचा अंगीकार करून समाजाला समानतेचा मार्ग दाखवला. या धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, ज्यांनी अस्पृश्य समाजाला नव्या दिशेनं नेलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्या धर्माने आम्हाला मानवी हक्क दिले नाहीत त्या धर्मात राहण्यात कोणताच फायदा नाही. या धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या प्रतिज्ञा: मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोळसळ प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रिया कर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन. सर्व प्राणीमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. ज्ञान म्हणजेच प्रज्ञा, शील, करुणा या बौद्ध धम्माच्या 3 सत्यांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझा जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इथापर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. धर्मांतराच्या या प्रवासात एका गोष्टीची जाणीव झाली की वर्णव्यवस्थेने महार लोकांना देवांची पूजा करण्याची मुभा दिली नव्हती. त्यांना देवालयात प्रवेश नाकारला जात होता. पूजा केली तर मारहाण केली जात होती. अशा देवांना मानून मार खाण्यात काय अर्थ? बाबासाहेबांनी स्पष्टपणे विचार केला आणि 22 प्रतिज्ञांमध्ये याचे प्रतिबिंब दिसले. प्रतिज्ञांचे महत्त्व. या प्रतिज्ञांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता, अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था आणि हिंदू धर्मातील असमानता यांचा विरोध केला. या प्रतिज्ञा केवळ धार्मिक बदल नसून सामाजिक आणि मानसिक बदल घडवण्याचे साधन होते. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना समानतेच्या वाटेवर नेलं, त्यांना आत्मसन्मानाचं जीवन दिलं आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमताही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवांचा विरोध करत नव्हते, पण त्यांनी अंधश्रद्धा, जातीवाद आणि शोषण करणाऱ्या धार्मिक प्रथांचा तीव्र विरोध केला. त्यांच्या मते धर्माने माणसाला एकसमान वागणूक देण्याऐवजी त्याला भेदभावाच्या बंधनात अडकवले होते. विशेषतः हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेने शूद्र आणि अस्पृश्य लोकांवर अन्याय केला होता.
त्यामुळे त्यांनी धर्म आणि त्यातील प्रथांचा विरोध केला. डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण त्यांना बौद्ध धर्मात समानता आणि माणुसकी दिसली. त्यांच्या मते बौद्ध धर्म हा न्याय, समानता आणि स्वतंत्रतेचा प्रचार करणारा होता. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि इतरांनाही त्यांचा मार्ग अनुसरण करण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक दस्तावेजातून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म प्रवर्तनाचा प्रेरणादायी संदेश मिळतो. त्यांनी दाखवलेला समानतेचा मार्ग आणि मानवतेचा विचार आपल्याला कायमच पुढे नेण्याची प्रेरणा देईल. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ फक्त धर्मांतराचा दिवस नसून सामाजिक परिवर्तनाचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी समाजात आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याचा प्रकाश आणला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या जगात समतेची आणि करुणेची शिकवण पुढे नेऊ शकतो. धम्मचक्र प्रवर्तन दिवस फक्त एका धर्माचा स्वीकार नव्हता, तर तो होता माणुसकीचा, समानतेचा आणि आत्मसन्मानाचा पुकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला हा मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि जातीभेद, विषमता, अन्याय या विरुद्ध एकजुटीने उभे राहण्यास सामर्थ्य देतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या या अमूल्य विचारांचा वारसा पुढे नेण्याचं व्रत घेऊया. एक नवा समाज समानतेच्या आणि बंधुत्वाच्या आधारावर उभं करूया, जिथे प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल. हा लढा अजून संपलेला नाही, तो प्रत्येक पिढीने पुढे नेण्याची जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या प्रेरणादायी दिवशी आपण सर्वांनी या युगात नव्या पर्वाची सुरुवात करूया. जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम। आज मैं चंद्रपुर में हूँ और बहुत खुशी की बात है कि आज हम मूर्ति वाटप का प्रोग्राम जो है यहाँ पर कर रहे हैं और एक नए चैनल का उद्घाटन भी करेंगे, प्रबुद्ध भारत। मैं आप सभी के बीच में आप सबको ये जानकारी देना चाहता हूँ कि मैं गगन मलिक 2014 में मैं बुद्धिस्ट बना और उसके बाद मैं बुद्धिज़्म का प्रचार प्रसार भारत में नहीं, जितने भी अंतर्राष्ट्रीय स्तर पर बुद्धिस्ट राष्ट्र हैं उन सब में मैं करता हूँ। बाबा साहब ने धम्मचक्र प्रवर्तन तो कर दिया 1956 में, उन्होंने तो वो चक्र चला दिया, उन्होंने तो रिवाइवल कर दिया, लेकिन हमारे क्या कर्तव्य है, ये समय है अपने आप को वो याद दिलाने का कि हमें बाबा साहब का सपना पूरा करना है, जो चक्र उन्होंने चलाया है उसको गतिमान करना है। यही काम हम आज की तारीख में बहुत सारी जगहों में सब लोगों को एक साथ जोड़कर ये कार्य धम्मचक्र को गतिमान करने का कर रहे हैं। मैं ये चाहता हूँ कि आप ये जो चैनल है हिस्टोरिकल स्टोरीज़, जो कि बहुत ही अच्छा बताते हैं हिस्टोरिकल चीज़ों के बारे में, अलग अलग अंतर्राष्ट्रीय स्तर पर थाईलैंड और बहुत सारे देशों के बारे में कौन कौन सी इंपॉर्टेंट जगहें हैं बुद्धिस्ट जो हमें देखनी चाहिए, जिन्हें समझना चाहिए, ज्ञान प्राप्त करना चाहिए। तो मैं चाहूँगा आप सब लोग ये चैनल जो है हिस्टोरिकल स्टोरीज़ देखते रहें, सब्सक्राइब करें। थैंक यू वेरी मच।